नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या विषयातील व्याकरण अभ्यासणार आहोत आणि व्याकरणामध्ये आपण अवयव आणि तिचे प्रकार पाहणार आहोत। अवयव आणि तिचे प्रकार या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। आतापर्यंत आपण अवयवांचे वेगवेगळे प्रकार शिकलो। कोणते कोणते अवयवांचे प्रकार असतात तर अवयवांचे एकूण 4 प्रकार असतात। क्रियाविशेषण अवयव, शब्दयोगी अवयव, उभयनामी अवयव आणि केवल प्रयोगी अवयव। त्या अगोदर आपण क्रियाविशेषण अवयव म्हणजे काय हे आपण वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून अभ्यासलं। शब्दांचे 2 प्रकार असतात किंवा शब्दाच्या जाती 2 प्रकारे आपण अभ्यासतो। एक आहे विकारी आणि दुसरा आहे अविकारी। तर अविकारी म्हणजेच अवयव। अशा ह्या अवयवांचा 4 प्रकार असतात। त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे क्रियाविशेषण अवयव। क्रियाविशेषण अवयव याची आपण व्याख्या अभ्यासली होती। ज्या अवयवांनी क्रियाविशेषण अवयव म्हणजे काय हे आपण व्याख्येद्वारे समजून घेऊया। ज्या अवयवांनी क्रियेच्या कोणत्याही प्रकारचे विशिष्टत्व दाखवले जाते त्या अवयवांस आपण क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात। अशा या क्रियाविशेषण अवयवाचे सुद्धा 4 प्रकार असतात। क्रियाविशेषण अवयवांचे 4 उपप्रकार म्हणजे पहिला आहे कालवाचक क्रियाविशेषण अवयव, दुसरा आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव, तिसरा आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव आणि चौथा आहे संख्यावाचक क्रियाविशेषण अवयव। त्यालाच आपण परिमाणवाचक क्रियाविशेषण अवयव असे देखील म्हणतो। आता आपण क्रियाविशेषण अवयवांचे हे वेगवेगळे जे प्रकार आहेत कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक आणि संख्यावाचक यांचा आपण विस्तारित रूपाने अभ्यास करणार आहोत। वेगवेगळ्या उदाहरणांच्या द्वारे आपण क्रियाविशेषणाचे हे अवयवांचे प्रकार समजून घेऊया। वाक्यातील क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, किती वेळा घडली, कशी घडली यावरून क्रियाविशेषण अवयवांचे 4 प्रमुख किंवा मुख्य प्रकार पडतात। आता आपण इथे एक उदाहरण दिलेले ते समजून घेऊया। पूर्वी शिक्षक पगडी घालत असत। तर बघा इथे पूर्वी या शब्दावरून आपल्याला एक विशिष्ट प्रकारच्या काळाची माहिती मिळत आहे। पूर्वी, आज, उद्या याच्यावरून आपण समजू शकतो की ते काळ आपल्याला समजतो। म्हणजेच काळ जिथे आपल्याला ज्या क्रियाविशेषण अवयवांच्या माध्यमातून आपल्याला काळाचा बोध होत असतो तिथे आपण कालवाचक क्रियाविशेषण अवयव आहे असे म्हणतो। तर पूर्वी शिक्षक पगडी घालत असत। तर पूर्वी या शब्दावरून आपल्याला त्या काळातील शिक्षकांचा पेहरावाचा अनुभव किंवा वर्णन केलेलं आहे। असेच कालवाचक क्रियाविशेषण अवयव असलेले शब्द म्हणजेच उदाहरण दिलेले आहे आधी, सध्या, हल्ली, सदा, उद्या, नित्य आणि वारंवार। पुढचे उदाहरण समजून घेऊया आपण। गोगलगाय हळू चालते। इथे बघा हळू या शब्दावरून आपल्याला एक विशिष्ट प्रकारचं त्याची पद्धत समजत आहे। गोगलगाय चालण्याची जी काही तिची पद्धत आहे ती कशी आहे तर हळूहळू। याच्यावरूनच आपल्याला त्याची पद्धत समजते। जिथे क्रियाविशेषणांच्या अशा शब्दावरून आपल्याला त्या क्रियाबद्दल एक विशिष्ट पद्धत किंवा रीती समजते त्याला आपण रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतो। उदाहरण पटकन, पटपट, जलद, आपोआप इत्यादी। पुढचे उदाहरण आहे सभोवार जंगल होते। तर आता जंगल कुठे होतो तर सभोवार। तर याच्यावरून आपल्याला विशिष्ट स्थानाबद्दल माहिती दिली जात आहे। म्हणजे ते विशिष्ट स्थानाबद्दल किंवा स्थळाबद्दल माहिती असेल तिथे आपण स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव आहेत असे म्हणतो। उदाहरण आहेत सर्वत्र, इथे, जिथे, जिकडे, खाली, मागे, पलीकडे इत्यादी। पुढचं उदाहरण आहे टोपलीत भरपूर फुले आहेत। तर फुले किती आहेत भरपूर। मग आपल्याला इथे त्याच्या परिमाणांबद्दल माहिती मिळत आहेत, फक्त ते निश्चित नाहीत। भरपूर म्हणजे खूप सारे असतात की नाही। मग अशा ह्या कधी कधी अंक पण दिले असतात। टोपलीत 2 फुलं आहेत, टोपलीत 10 फुलं आहेत।
तर त्याच्यावर आपल्याला संख्येचा बोध होतो. म्हणजे जिथे आपल्याला संख्या किंवा परिमाण ह्या शब्दांची माहिती मिळते तिथे कोणतं क्रियाविशेषण अवयव असतं, तर तिथे असतं परिमाणवाचक क्रियाविशेषण अवयव किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अवयव. तर उदाहरण आहे तिथे किंचित, काहीसा, दोनदा, अत्यंत, नेहमी इत्यादी. तर अशा प्रकारे आपण क्रियाविशेषण अवयवांचे एक एक उदाहरणाद्वारे चारही प्रकार समजून घेतलेले आहेत. आता आपण विस्तारित रूपाने एक एक क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार समजून घेऊया. पहिला आहे कालवाचक क्रियाविशेषण अवयव. याची परिभाषा काय आहे की ज्या क्रियाविशेषणातून आपल्याला काळ दर्शवला जातो त्या क्रियाविशेषण अवयवास आपण कालवाचक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतो. आता वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया. कालवाचक क्रियाविशेषण अवयव शब्द आहेत आधी, आता, सध्या, तूर्त, हल्ली, काल, उद्या, परवा, लगेच, केव्हा, जेव्हा, पूर्वी, मागे, रात्री, दिवसा. तर बघा ज्याही वाक्यामध्ये हे सगळे शब्द आलेले असतील या शब्दांपैकी एकही शब्द जरी तिथे आला तर आपल्याला ते काळाबद्दल विशेष माहिती देतात, म्हणून इथे आपण कालवाचक क्रियाविशेषण अवयव म्हणतो. आता आपण उदाहरण समजून घेऊया. जसं की काल, मी काल शाळेत गेलो होतो. तर इथे शाळेत जाण्याची प्रक्रिया सांगितलेली, पण कधी गेलो होतो तर काल. मग हे काल आपल्याला एखाद्या काळाबद्दल माहिती सांगत आहे की होऊन गेलेला काळ आहे, म्हणजेच हे कालवाचक क्रियाविशेषण अवयव आहे. मी उद्या गावाला जाईन. तर गावी कधी जाणार आहे, उद्या. तर याच्याबद्दल पण आपल्याला विशिष्ट काळाबद्दल माहिती मिळत आहे की कधी गावी जाणार आहोत, तर उद्या. तुम्ही केव्हा आलात. इथे प्रश्न विचारलेला गेलेला आहे, पण केव्हा याच्याबद्दल सुद्धा आपल्याला काळाची माहिती मिळत आहे, म्हणून केव्हा हा शब्द सुद्धा जेव्हा वाक्यामध्ये येतो तेव्हा तो कालवाचक क्रियाविशेषण असतो. अपघात रात्री झाला. बघा रात्री, दिवसा, सकाळी, संध्याकाळी असे शब्द जिथे असतात तिथे कालवाचक क्रियाविशेषण अवयव असतात. विशिष्ट काळाचा, वेळाचा आपल्याला तिथे बोध होत असतो, म्हणून तिथे रात्री हा शब्द काय आहे, कालवाचक क्रियाविशेषण अवयव. अजून आपण काही उदाहरणं समजून घेऊया कालवाचक क्रियाविशेषण अवयवची. नित्य, सदा, सर्वदा, नेहमी, दिवसभर, आजकाल, अद्याप हे सगळे जे शब्द आहेत ते कालवाचक क्रियाविशेषण अवयव आहेत, कारण की आपल्याला काळाबद्दल माहिती मिळत आहे. पुढचं उदाहरण आहे पाऊस सतत कोसळत होता. बघा इथे पाऊस सतत कोसळण्याची क्रिया इथे सांगितलेली आहे, म्हणजेच इथे कोणता अवयवचा प्रकार आहे, कालवाचक क्रियाविशेषण अवयव. सुमितचे आजकाल अभ्यासात लक्ष लागत नाही. तर आजकाल हे सुद्धा आपल्याला कालवाचक क्रियाविशेषण अवयवाचा बोध करून देत आहेत. पोलिसांना अद्याप चोर सापडला नाही. तर याच्यामध्ये अद्याप हा शब्द कालवाचक क्रियाविशेषण अवयव येणार आहे. पुढचे अजून काही उदाहरण समजून घेऊया. फिरून, वारंवार, दररोज, पुन्हा पुन्हा, सालोसाल, क्षणोक्षणी, एकदा, दोनदा इत्यादी. आई दररोज मंदिरात जाते. तर बघा आईच्या मंदिरात जाण्याची प्रक्रिया आपल्याला सांगितलेली, क्रिया सांगितलेली, ती कधी जाते तर दररोज जाते, म्हणजे विशिष्ट काळाबद्दल की ह्या वेळेला ती दररोज मंदिरात जाते, म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण अवयव आहे. सीता वारंवार आजारी पडते. तर वारंवार हा शब्द सुद्धा कालवाचक क्रियाविशेषण अवयव आहे. फिरून तुम्ही तोच मुद्दा उपस्थित करत आहात. तर इथे कोणता शब्द कालवाचक असणार आहे, तर फिरून. संजय क्षणोक्षणी चुकत होता. तर इथे कोणता शब्द क्रियाविशेषण अवयव असणार आहे, तर क्षणोक्षणी. तुम्हाला एखादं वाक्य दिलं जाईल आणि ते वाक्यामध्ये कालवाचक क्रियाविशेषण अवयव ओळखून तुम्हाला अधोरेखित करायला सांगितलं जाईल. तर त्यावेळेस तुम्हाला असे जेव्हा वाक्य विचारले जातील तर तुम्ही ते फक्त कालवाचक क्रियाविशेषण अवयवच नाही, इतर अवयवांच्या प्रकारामध्ये तुम्हाला वेगवेगळे वाक्य विचारले जातात आणि तुम्हाला तिथे त्या वाक्यांच्या खाली शब्द ओळखून अवयवाचा जो प्रकार असेल तो ओळखून तिथे अधोरेखित करायचा आहे. पुढचा प्रकार आहे दुसरा, स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव. याची परिभाषा आपण समजून घेऊया. या वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणाद्वारे क्रियेच्या स्थळ किंवा ठिकाणाचा बोध होत असेल अशा अवयवास स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतो.
म्हणजे बघा नावावरूनच आपल्याला कळत आहे स्थल म्हणजेच काय, एखादं ठिकाण किंवा स्थळ. मग ज्या शब्दांद्वारे किंवा ज्या क्रियाविशेषण शब्दाद्वारे एखाद्या विशिष्ट स्थळाचा किंवा ठिकाणाचं नाव असेल, बोध होत असेल, तर तिथे स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव होतो. आपण वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे समजून घेऊया. उदाहरणार्थ येथे, तेथे, जेथे, वर, खाली, कोठे, मध्ये, अलीकडे, मागे, पुढे, जिकडे, तिकडे, सभोवताली. हे सगळे शब्द जे आहेत ते स्थलवाचक क्रियाविशेषण अवयवचे उदाहरण आहेत. आता तुम्हाला इथे वाक्य दिलेले आहेत. वाक्यांमधून तुम्हाला स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव शोधून त्याला अधोरेखित करायचं आहे. चला तर आपण काही उदाहरण समजून घेऊया. मी येथे उभा होतो. तर कुठे उभा होता, तर येथे म्हणजे विशिष्ट स्थळाबद्दल आपल्याला माहिती देणारा शब्द आहे याच्यामध्ये येथे. तर येथे या शब्दाला तुम्ही अधोरेखित करायचं आहे. जिकडे तिकडे भ्रष्टाचार सुरू आहे, याच्यामध्ये कोणता शब्द येणार आहे स्थलवाचक क्रियाविशेषणाचा? जेथे, जिकडे, तिकडे. अगदी बरोबर. तर जिकडे तिकडे ह्या क्रियाविशेषण अवयवला अधोरेखित करायचं आहे आणि तिथे आपल्याला एक विशिष्ट प्रकारच्या स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव आपल्याला दिसत आहे. तो खाली बसला. तो खाली बसला. याच्यामध्ये खाली, वर, खाली, इकडे, तिकडे, येथे, तेथे हे सगळे शब्द काय आहेत? स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव. मी अलीकडेच थांबलो. तर अलीकडे या शब्दामधून सुद्धा आपल्याला विशिष्ट प्रकारच्या ठिकाणाचा, स्थळाचा माहिती मिळत आहे, म्हणून इथे स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव आहे. पुढचं उदाहरण पाहूया. इकडून, तिकडून, मागून, पुढून, वरून, खालून, लांबून, दुरून. तर हे सगळे जे शब्द आहेत ते स्थलवाचक क्रियाविशेषण अवयवचे प्रकार आहेत, उदाहरण आहेत. आता आपण इथे उदाहरण दिलेले, तुम्हाला स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव शोधून त्याला अधोरेखित करायचं आहे. पहिलं उदाहरण आहे, जंगलातून जाताना पुढून वाघ आला. तर इथे बघा, पुढून हा शब्द काय आहे? स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव आहे, कारण की आपल्याला एक विशिष्ट स्थळाबद्दल माहिती देत आहेत की वाघ कुठून आलेला आहे? जंगलातून, पुढून, मागून, वरून, खालून, लांबून, दुरून हे सगळे शब्द जेव्हा वाक्यामध्ये येतात तेव्हा ते स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव असतात. पुढचं उदाहरण आहे, चेंडू दूर गेला. तर इथे दूर हा शब्द स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव आहे. घरी जाताना इकडून ये. तर याच्यामध्ये इकडून हा शब्द स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण क्रियाविशेषण अवयव म्हणजे काय आणि त्याचे जे विविध प्रकार आहेत त्यांचा अभ्यास आपण अवयव या व्याकरणाच्या भागामध्ये केलेला आहे. क्रियाविशेषण अवयवचे पुढील उपप्रकारांबद्दल आपल्याला अधिक समजून घ्यायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण व्याकरणाच्या पुढच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.